त्याच्यात सुधाकर नायकांचं नाव कुठं चर्चेला नव्हतं। सेवा सदनला मेजॉरिटी तिथं एकत्र काँग्रेस होती आणि सगळ्यांनी पदमसिंह पाटलांचं नाव दिलं होतं। त्याच्यात सुधाकर नायकांचं नाव कुठं चर्चेला नव्हतं। सुधाकरराव नाईक सिनियर नेते आहेत, त्यांच्याबद्दल आदर आहे, त्यांच्या हाताखाली आम्ही भुजबळ साहेबांनी काम केलं, त्याच्यातनं गैरसमज कोणी करू नका। पण तिथं जाताना पदमसिंहांना न करता पवार साहेब शेवटी अंतिम निर्णय घेणारे साहेबांनी तो निर्णय घेतला आणि ते सरकार त्या ठिकाणी बदललं गेलं आणि नंतर भुजबळ साहेब प्रफुल्ल आपले पदमसिंह विजयदादा वगैरे त्या सगळ्या मंत्रिमंडळामध्ये राहिले। सांगायचं तात्पर्य तेव्हा तर पण त्यांचा विचार झालाच होता। ही कधीची गोष्ट 91 आणि नंतर कुठं आला 2004 म्हणजे मग 13, 14, 15 वर्षांनी संबंध आला। मग 14-15 वर्षांनी सगळे नौके होते, नौके म्हणायचं कारणच नव्हतं। पण आता काही पण सांगतात। मला बातमी कळलेली अशी आहे, माझी बातमी खरीच आहे की त्यामध्ये नाईक साहेबांना मुख्यमंत्री केल्यानंतर नाईक साहेब 1 वर्ष देखील साहेबांचं त्यांनी ऐकलं नाही। 1 वर्षाच्या आतच नाईक साहेबांनी ते सावज टप्प्यामध्ये आलं की मी ते सावज टिपतो असं काय काय ते बोलले बघा आणि 17 लोकांना आपल्याला भुजबळ साहेब काढून टाकलं। काय ते विजयदादांनी आपल्याला कळवलं की तुम्हाला 17 लोकांना मंत्रिमंडळातनं काढलं आणि तिथनं ते सगळी गडबड झाली। पण 2004ला कदाचित साहेबांनी प्रफुल्लभाईंनी असा विचार केला असेल की 91ला केल्यावर ह्यांनी वर्षातच नाही ऐकलं आपलं, आता जर कोणी केलं तर आपल्या दोघांना कायमचे दिल्लीलाच पाठवतील, त्याच्यामुळे कदाचित मुख्यमंत्रीपद घेतलं नसेल। हे आता सांगता येत नाही, काही ना काही त्याला कारण आहे। उगीच आता काहीतरी करतात। वास्तविक भुजबळ साहेबांच्या आणि मी आज पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या सहकाऱ्यांना सांगतो 91ला 2004ला मुख्यमंत्रीपद घेतलं असताना तिथपासून नंतर कायम राष्ट्रवादीकडेच मुख्यमंत्रीपद राहिलं असतं। भले कुणीही झाले, भुजबळ साहेब झाले असते, तिथं काय RR पाटील झाले असते किंवा आणखीन कुणी झालं असतं, पण सतत कारण मुख्यमंत्र्याच्या हातात एवढी पॉवर असती की आता आम्ही अनेक सरकारमध्ये कामं केलेले असल्यामुळे ते बघतो। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।